माननीय अजितदादा पवार असतील, जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यानंतर प्रकाशजी आंबेडकर आहेत, बहुजन वंचितच्या अध्यक्ष आहेत, रामदासजी आठवले आहेत, जोगेंद्रजी कवाडे आहेत, रिपब्लिकन सेनेचे आनंदराजजी आंबेडकर आहेत, भीमरावजी आंबेडकर आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत, रावण हे देखील या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येणार आहेत, जोगेंद्र कवाडे सर देखील आहेत आणि त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे देखील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी येतील. प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल. सर्जेरावची या ठिकाणी कशा प्रकारची तयारी चालू आहे आणि आपण बघत आहोत की या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत हा जो कक्ष उभा केलेला आहे, तर त्या कक्षाबद्दल काय सांगाल तुम्ही? हा कक्ष मान्य जिल्हाधिकारी साहेब आहेत किंवा जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत, CO साहेब आहेत, पंचायत समितीचे म्हणजे संबंधित सर्व अधिकारी आणि पेरणी ग्रामपंचायत यांच्या वतीने येणाऱ्या सर्व भीमसैनिकांचं दरवर्षीप्रमाणे हा स्वागत कक्ष आहे. त्याच्या शेजारी आपण पाहता असाल की प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणाला त्रास होत असेल तर या ठिकाणी चेकिंग केलं असेल किंवा कोणाला दुसरे देखील त्रास झाले तरी या ठिकाणी त्याचं आरोग्याची व्यवस्था थोडक्यात केलेली आहे. त्यांच्यासाठी औषधोपचार या ठिकाणी असणार आहेत आणि आपण पाहत असाल तर अशी एंट्री आहे. इथून भीमसैनिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी जातो आहे. तशी व्यवस्था, तसं रस्त्याची कामं, बॅरिकेडची कामं या ठिकाणी संपूर्ण चालू आहेत आणि व्यवस्थित पोलीस बंदोबस्त आहेत. आपल्या येणाऱ्या भीमसैनिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे. तसेच आम्ही देखील समितीच्या वतीने आमचे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत आहे. आता बऱ्यापैकी नियोजन होत आलेलं आहे. या विचारमंचावरून आपण बुद्ध भीमगीताचे कार्यक्रम आणि या ठिकाणी जे नागवंशीय नाग लोक लढलेले आहेत या युद्धामध्ये त्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणून करणार आहोत. आम्ही परवानगीची वाट पाहत आहोत. जर कार्यक्रमाला परवानगी दिली तर चांगली गोष्ट आहे, नाही दिली तर बौद्ध भिक्खूंची धम्मदेसना दिवसभर या विचारमंचावरून आपण प्रबोधन या ठिकाणी करणार आहोत. तर मला एक आपल्याला विचारावं असं वाटतं की या ठिकाणचे जे पारंपरिक कार्यक्रम होतात ते पारंपरिक कार्यक्रम म्हणजे भिक्खू येतात, आदल्या रात्री 12 वाजता वंदना होते, तर ते जे काही पारंपरिक कार्यक्रम आहेत ज्यांची परवानगी ऑलरेडी मिळाली आहे ते कोणते कोणते असणार आहे? पारंपरिक कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण जर पाहिलं तर हा स्तंभाची अतिशय उत्कृष्टपणे सजावट केली जाईल. याच्यावर व्यवस्थित पद्धतीने लाईट सोडल्या जातील. त्याच्यानंतर 12 वाजता विजयोत्सव असेल की जो विजय आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी या भूमीमध्ये मिळवला होता त्याचा विजयोत्सव आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो. ते फटोकेच्या जल्लोषामध्ये आम्ही हा विजयोत्सव साजरा करतो. त्याच्यानंतर सर्वांची मिळून सामुदायिक बुद्धवंदना होईल. सामुदायिक बुद्धवंदना झाल्यावर रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत भंते ज्ञानज्योती आणि त्यांचे सर्व संघ या ठिकाणी येऊन धम्मदेसना देतात. सकाळी शौर्य पहाट असते की ज्या शौर्य पहाटमधून आपण इथे जे लढलेले नागवंशीय नाग लोक आहेत तर त्यांचा इतिहास आपण सांगितला जातो. त्याच्यानंतर आपण समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिटायर महारेजिमेंट तर यांची मानवंदना होती, यांचं सॅल्यूट होतं आणि दिवसभर मग येणारे जे काही अनुयायी आहेत त्यांची मानवंदना या ठिकाणी होती. पण हे होत असताना समिती आणि प्रशासन येणाऱ्या लाखो भीमानुयायी आहेत, दरवर्षी येतात. यावर्षी त्यांचं प्रमाण थोडंसं कमी होणार आहे. तर त्यांचं नियोजन किंवा त्यांना मूलभूत सुविधा कशा पुरवल्या जातील यासाठी आम्ही समितीच्या वतीने प्रयत्नशील असतो. मला एक सांगा, स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून कशी तयारी आणि कसं सहकार्य आपल्याला मिळत आहे या ठिकाणी? हा संपूर्ण परिसर पाहिला तर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी हे सर्व नियोजन केलेलं आहे. 1 जानेवारी 2018च्या दंगलीनंतर, जातीय तणावानंतर खऱ्या अर्थानं प्रशासनाने याच्यात हिरिरीने भाग घेतलेला आहे, सहभाग दाखवलेला आहे. आणि हा स्तंभ केवळ एक ठराविक जातीचा नाही आहे, भाषेचा नाही आहे, तर हा स्तंभ आपल्या संपूर्ण देशाचा आहे. म्हणून प्रशासन खऱ्या अर्थानं, आपण जर आजूबाजूला हा परिसर पाहिला तर प्रशासनाने खऱ्या अर्थाने याच्यात खूप मोठी मौलिक मदत अशी केलेली आहे आणि येणाऱ्या भीमानुयायांसाठी या ठिकाणी मूलभूत सुविधा देखील पुरवलेल्या आहेत. तर आपण पाहूया की प्रशासनाने या ठिकाणी कशा प्रकारची जयंती केलेली आहे. तर हा जो मेन गेट आहे त्या मेन गेटसोबत या ठिकाणी आपण पाहतोय की ॲडिशनल एक गेट तयार केलेलं आहे जेणेकरून गर्दीचा जो प्रवाह असतो तो प्रवाह या ठिकाणाहून येता येईल अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. तसेच त्या ठिकाणी पण जाण्याची व्यवस्था केलेली आहे
आणि पलीकडे पण जाण्याची व्यवस्था आपण पाहत आहोत ती केलेली आहे. तर सर्जेरावजी मला एक सांगा की या ठिकाणी जे येणारे पाहुणे आहेत, कोण कोण येणारे पाहुणे आहेत? माननीय अजितदादा पवार असतील, जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर प्रकाशजी आंबेडकर आहेत, बहुजन वंचितच्या अध्यक्ष आहेत. रामदासजी आठवले आहेत, जोगेंद्रजी कवाडे आहेत. रिपब्लिकन सेनेचे आनंदराजजी आंबेडकर आहेत, भीमरावजी आंबेडकर आहेत. चंद्रशेखर आझाद आहेत, रावण हे देखील या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. जोगेंद्र कवाडे सर देखील आहेत. आणि त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे देखील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी येतील. अनेक संघटना पदाधिकारीच्या अध्यक्ष वगैरे या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात. देशभरातून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भीमसैनिक या ठिकाणी मानवंदना या ठिकाणी जी काय पासची प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे प्रक्रिया आहे आणि त्यासाठी काय काय आवश्यक कागदपत्र द्यावे लागतात? पास पोलीस प्रशासनाकडून पास या ठिकाणी दिला जातो आहे. आपल्या संघटनेचं पक्षाचं लेटरहेड असेल, त्याच्यावर आवश्यक असलेली जी काही नावं असतील त्यांचे आधार कार्ड, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे 2 फोटो घेऊन त्यांना पास पुरवला जातो. या ठिकाणी संशयित कोण असेल तर त्याची चौकशीही केली जाते आणि अतिशय उत्तम प्रकारे हे नियोजन चालू आहे पोलीस प्रशासनाचं. आणि पाससाठी कोणाला अडवलेलं नाही आहे प्रशासनाने. जे जे पोलीस स्टेशनपर्यंत पोचलेले आहेत त्यांना प्रशासनाने या ठिकाणी पास दिलेले आहेत आणि अजून देखील ते खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तर हे जे पास आहेत ते कोणत्या कोणत्या ऑफिसमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये मिळणार आहेत? स्तंभाचा जो काही परिसर आहे, स्तंभाचा परिसर हा लोणीकांत पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि पूर्वेकडं शिक्रापूर पोलीस स्टेशन येतं. तर या दोन्ही पोलीस स्टेशनला पासची व्यवस्था केलेली आहे. जर लांबून येणारा जो अनुयायी आहे, भीम अनुयायी आहेत, तर त्यांचे देखील आम्ही समितीच्या वतीने या ठिकाणी प्रमुख असतील तर त्यांना आम्ही पास या ठिकाणी मिळवून देतो आहे समितीच्या वतीने. बरं, मला एक विचारायचं होतं, या ठिकाणी 1 जानेवारीला जे काय हॉटेल्स असतील किंवा खाण्यापिण्याचे दुकान जे अनुयायी येतील त्यांना जी काही सोय असते तर ते दुकानं उघडे असणार आहेत, तर त्या बाबतीत काय सांगता तुम्ही? दुकानं बंद ठेवण्यासाठी प्रशासनाने सांगितलेलं नाही आहे. मला आभार मानावंसं वाटतं समितीच्या वतीने, आपल्या सर्वांच्या भीम अनुयायांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी राजेश देशमुख सर आणि SP अभिनव देशमुख सर यांचं, की कुठल्याही स्थानिक माणसाला त्यांनी दुकान बंद ठेवावेत, कुठलेही व्यवहार बंद ठेवावेत अशा सूचना दिलेल्या नाही आहेत. आणि नक्कीच त्याच्यात दुकानदार वगैरे यांचा नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि मला एक आता मी शेवटचा प्रश्न विचारतो, जे येणाऱ्या अनुयायी आहेत त्यांना येण्यासाठी जो मार्ग आहे तो कोणता मार्ग खुला असणार आहे, तर त्या बाबतीत काय? संचारबंदी लागू केलेली आहे जिल्हाधिकारी साहेबांनी, परंतु ज्यांच्याकडे पास अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी हा सगळेच मार्ग मोकळे असणार आहेत. फक्त केवळ पास दाखवून आपल्याला या ठिकाणी स्तंभाकडे येण्यासाठी परवानगी दिली गेलेली. तर माझी सर्व भीम अनुयायांना विनंती आहे की आपण आपल्याकडे अजून 3 दिवस शिल्लक आहेत. आपण सर्वांनी पाससाठी संपर्क करावा, आपल्याला पास पुरवले जातील. आणि ज्यांच्याकडे पास नसतील त्यांनी देखील प्रशासनाशी तशा पद्धतीने संपर्क करा. आपण जर विनंती केली तर नक्कीच परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन आपल्याला या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी मज्जाव करणार नाही, आपल्याला देखील मानवंदना देईल. या स्तंभाला आणखी कशा प्रकारे डेव्हलप करता येईल किंवा आणखी कसे कार्यक्रम करता येईल? तर या ठिकाणी पूर्वी नवल किशोर राम साहेब होते जिल्हाधिकारी साहेब. 1 जानेवारीचं 2018 जर काही जातीय तणाव निर्माण झाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं हा जो स्तंभ आहे, जो पूर्वी महाराष्ट्रापुरता मर्यादित होता, आता तो जगभरात पोचलेला आहे. आणि सर्वांना हे युद्ध का लढलं गेलं आणि त्याच्यामध्ये किती प्रतिकात्मक गोष्टी होत्या हे लक्षात आल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी नवल किशोर राम साहेब होते, SP संदीप पाटील साहेब होते, यांनी त्यावेळेस जवळजवळ 100 कोटीचा विकास आराखडा या ठिकाणी तयार करून गेलेले आहेत ते. आणि केवळ कोर्टाची केस असल्यामुळं हे काम थांबलेलं आहे. ज्यावेळेस कोर्टाची केस मिटली जाईल किंवा मिटवली जाईल शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून, त्यावेळेस नक्कीच हे 100 कोटीचा जो विकास आराखडा या ठिकाणी केलेला आहे, ज्याच्यामध्ये म्युझियम असतील, UPSC MPSCचं सेंटर असेल, निवासी व्यवस्था असेल, मिलिटरी स्कूल्स असेल, जे आम्ही काही सुचवलं आहे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये विकास आराखड्यामध्ये घेतलेलं आहे. आणि हा सगळा जो परिसर आहे हा आपल्याला सुसज्ज
आणि लवकरच राष्ट्रीय स्मारकात राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा या ठिकाणी मिळणार आहे. आणि नक्कीच देशभरातून नव्हे तो जगभरातून या ठिकाणी इथे व्हिजिटर्स येतील, इथे मानवंदना देतील आणि प्रशासनाला देखील याच्यातून महसूल मिळणार आहे आणि ही भूमी, युद्धभूमी ही जगभर परत प्रसिद्धी होणार आहे. आता मला एक विचारायचं होतं की आता मंदिरं आणि मस्जिद उघडलेले आहेत, तर मी असं ऐकलं होतं की या ठिकाणी अभिवादन करण्यास बंदी असते किंवा येऊ दिले जात नाही इतर दिवशी, तर त्याबद्दल काय सांग? असा काही विषय नाही आहे इथं, तसं अडवलं जात नाही आहे, परंतु चौकशी पूर्ण केली जाते. हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. 1 जानेवारी 2018च्या दंगलीनंतर, जातीय तणावानंतर ह्या स्मारकास कुठल्याही प्रकारची हानी पोचू नये म्हणून काळजी घेतली जाते. असे गैरसमज पसरवले जातात, परंतु असा कुठलाही विषय नाही. मी इथे या समितीचा अध्यक्ष आहे. येणारा माणूस हा येतो, इथे मानवंदना देतो, परंतु स्तंभावर काही वेळा जर काय संशयास्पद वाटलं तर त्याला वरती जाऊ दिलं जात नाही. परंतु ते अडवणं त्याला म्हणू शकत नाही आपण. तर ती एक स्तंभाला कुठल्याही प्रकारचे कोणी इजा करू नये किंवा तिथं कुठल्याही प्रकारची नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते प्रशासनाकडून. धन्यवाद. जय भीम आपल्या सर्व कार्यास. जय भीम दादा.